सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर आजचे जे वस्त्र आहे ना, कांदिवली मठाचे वस्त्र आहे. गुरुपौर्णिमेसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले वस्त्र तिथे जाणार आहे. तर त्यांनी ह्यावेळेसचे जे वस्त्र निवडले आहे ना, पांढरा आणि लाल रंग यामध्ये, आणि इतके सुंदर वस्त्र झाले. तर हे आहे त्यांचे वस्त्र, आणि हे जवळजवळ हे जे वस्त्र आहे ना, हे 3 मीटरची ही पूर्ण शॉल आहे. हा सिंगल कपडा, आणि त्यामध्ये जी ही लेस वापरली आहे ना, ही 2 प्रकारची लेस वापरली आहे. आणि मी लेसची जी क्वालिटी आहे ना, ती तुम्हाला जवळून झूम करून दाखवते की किती सुंदर लेस वापरली आहे. तर हे बघा, लेसचं जे काम आहे ना, बघा किती सुंदर आहे. जी आहे ना, ही बारीक लेस आणि ही ब्रॉड लेस, आणि याच्यावरची जी ही डिझाईन आहे ना, ती बघा किती सुंदर आहे. जवळजवळ आपलं आहे ना, एवढी 4 बोटं मावेल इतकी ही लेस आहे. आणि हे पूर्ण जे आहे ना, प्लेन वस्त्र ठेवले, आणि वस्त्राची शाईन बघा किती सुंदर आहे. तर अशा प्रकारे हे काहीशे इतके मोठे वस्त्र येणार आहे स्वामींचे. हे बघा, हे पूर्ण जे वस्त्र आहे ना, हे पूर्ण वस्त्र 3 मीटरचे असणार आहे. आणि जेव्हा स्वामी हे घालतील ना, खूप म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे स्वामींचे रूप. आणि यावर जी पेशवाई बनली आहे ना, ती इतकी अप्रतिम बनली आहे आणि इतकी सुंदर आहे ना. आता यावरची जी पेशवाई आहे ती मी तुम्हाला दाखवते. ही बघा किती सुंदर पेशवाई बनली आहे. आणि पांढऱ्या रंगावर हे जे काही लाल रंगाचे संपूर्ण काम केले आहे ना, आणि हा जो पॅच आहे हा पूर्ण हाताने बनवलेला पॅच आहे. हा पूर्ण हाताने, फक्त हे ना, हे पॅच जे आहे हे रेडीमेड आहे. हे सुद्धा रेडीमेड आहे. आणि या पेशवाईला ना किती खूप असं, हे जवळून दाखवते हे सुद्धा मी तुम्हाला, किती हेवी आहे हे. हे बघा, हे पूर्ण क्रिस्टलचं काम आहे. हे सुद्धा पूर्ण क्रिस्टलचं काम आहे. आणि किती मोठं हे आहे बघा. आणि जेव्हा घातल्यानंतर आहे ना, खूप सुंदर वाटणार आहे. आणि त्यानंतर इथे ह्या ज्या लेयर्स आहे ना, या बॉल चेन मध्ये ना मोती लावले आहे. आणि किती सुंदर वाटतंय बघा जेव्हा घालतील ना. आणि हा जो समोरचा हा आपण जो पॅच बनवला ना, त्यामुळे पूर्ण पेशवाईला ना खूप सुंदर असा लुक आलाय. मधली फिनिशिंग बघा. आणि हे जे काही इथे कुंदन आहे ना, हे एक एक कुंदन लावलंय, त्याच्यामध्ये एक एक कुंदन लावलंय. हे संपूर्ण पेशवाई आहे ना, ही जवळजवळ ना 7 ते 8 तास लागले हे बनवायला. कारण जेव्हा आपण पेशवाई बनवतो ना, तर ह्या ज्या लेयर्स आहे, ह्या ज्या पट्ट्या आहेत ना, याला बनवायला खूप वेळ लागतो. आणि त्यानंतर हे सुंदर असं बघा, किती रेड कलर याच्यावर किती उठून दिसतंय. त्यानंतर ही जी डायमंडची लाईन लावली आहे ना, रेड आणि व्हाईट मध्ये, खूप सुंदर वाटते. आणि ओव्हरऑल जी आपली पेशवाई आहे ना, जेव्हा स्वामी घालतील ना, खूप सुंदर वाटणार आहे. गुरुपौर्णिमेसाठी हे वस्त्र जात आहे कांदिवली मठामध्ये, समतानगरमध्ये. जे कोणी वेस्टर्न लाईनमध्ये कांदिवली साईडला राहतात त्यांनी नक्की दर्शन करायला जा. आणि जेव्हा हे वस्त्र घालून होतील तेव्हा स्वामींचे रूप बघा किती सुंदर वाटणार आहे. तर काहीशी अशी पेशवाई आहे. आणि अजूनही बरेच ताई आणि दादांच्या आहे ना कमेंट्स येतात की ताई, आम्हाला सुद्धा वस्त्र ऑर्डर करायचे आहे, आम्हाला सुद्धा अक्कलकोटला किंवा मुंबईमधील किंवा पुण्यामधील मठामध्ये आम्हालाही वस्त्र द्यायचे आहे, तर आम्ही कसे ऑर्डर करायचे? तर ताईंनो बघा, यावर आपला 40 मिनिटाचा ना सविस्तर असा व्हिडिओ बनला आहे. तरीही जे नवीन नवीन इंस्टाग्राम आणि यूट्यूबला जोडले जाणारे नवीन ताई आणि दादा आहे ना, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की आपला आहे ना स्क्रीनवर नंबर आहे, तो नंबर आहे ना, तो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यावर आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. आता समजा तुम्हाला घराच्या मूर्तीसाठी जर हवे असतील वस्त्र, तर तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बघणार आहात त्याचा फक्त एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुमची किती इंच मूर्ती आहे हा SMS करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नक्की रिप्लाय येईल.
त्यानंतर मठासाठी जर ऑर्डर करायची असेल तर तिथले जे काही मठाधीश असतील, तिथे जे काही सेवेकरी असतील, त्यांना फक्त तुम्हाला विचारायचं आहे की स्वामींच्या डोक्याचे जे माप आहे ते किती इंच आहे. 18 आहे, 21 आहे, 26 आहे, 23 आहे, या प्रकारे ही पगडी त्या मापाची बनणार. आणि वस्त्र किती मीटर लागतात. कधी कधी 2.5 फुटाची जर स्वामींची मूर्ती असेल ना तर 3 मीटरचे सुद्धा वस्त्र घातली जातात. ते डिपेंड की मठामध्ये तिथे कसे घातले जातात त्यावर असतं. म्हणून तुम्हाला मठाची ऑर्डर करायची असेल तर स्वामींच्या डोक्याची किती इंच माप आहे, 25, 20, 30 आणि किती मीटर वस्त्र पाहिजे, ह्या 2 गोष्टी. आता हा झाला ऑर्डर करायचा भाग. आणि दुसरा आणखी एक काय आहे ना की खूप ताई आणि दादा आहे ना ज्यांना गुरुपौर्णिमेपर्यंत आणि एकादशपर्यंत वस्त्र नाही पोचले, त्यांना मी सगळ्यांना आहे ना खरंच सांगते की खरंच मनापासून सॉरी. कारण आहे ना जितकं जमेल तितक्या ताई आणि दादांपर्यंत आम्ही वस्त्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्यांच्यापर्यंत रिप्लाय नाही पोचला आहे, ज्यांचे कॉल रिसीव्ह नाही झाले किंवा त्यांच्या ऑर्डर्स आम्ही अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवला नाही आहे, तर त्यांनी प्लीज पुन्हा ट्राय करा. कारण काय होतं ना, जेव्हा तुम्ही एखाद्या नंबरवरून मेसेज करतात तो पुन्हा पुन्हा केला ना तर तो वरती येतो, तेव्हा आम्हाला कळतं. कारण रोजचे आहे ना 100 ते 50 मेसेज असतात, कॉल्स असतात. त्यामुळे तुमचा जर खाली गेला असेल ना तर तो रिप्लाय देईपर्यंत खूप उशीर होतो. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा मेसेज करा, म्हणजे तो मेसेज जेव्हा वरती येईल ना मी नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. आणि ताई आणि दादांनो प्लीज नाराज नका हो. जर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला वस्त्र नाही मिळाले तर पुढच्या गुरुवारपर्यंत, त्या पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही वस्त्र घालू शकतात. मनापासून प्रार्थना करा, नक्की तुम्हाला तुमचे वस्त्र मिळतील. आणि त्या सगळ्या ताई आणि दादांना जे निगेटिव्ह कमेंट्स करतात की ताई तुम्ही रिप्लायच देत नाही कॉलचा, तुम्ही वस्त्रच पाठवत नाही, आमचा मेसेजचा अजूनपर्यंत तुम्ही रीडच नाही केला आहे, तर हाच प्रॉब्लेम होतो दादा आणि ताईंनो की तुमचा मेसेज जेव्हा खाली जातो ना, तुम्ही पुन्हा मेसेज करा ना, मी नक्की रिप्लाय देईल. पण तुमच्यावरती 100 लोकांचे मेसेज आहे आणि तुमचा अगदी खाली गेला आहे, तर मी तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागणार आहे. आणि मी आहे ना हे मुकुट बनवते आणि दुसरी जी माझी बहीण आहे ना ती हे वस्त्र बनवते, आम्ही दोघी बनवतो. त्यामुळे आहे ना आपलं जे इंस्टाग्रामचं आणि यूट्यूबचं जे चॅनल आहे त्यावर जवळ आहे ना 28,000 सबस्क्रायबर आहे. आता त्यामधले 500 लोक जरी ऑर्डर करत असेल ना तर एकटा माणूस किती लोकांना रिप्लाय करेल सांगा. आणि हे काम बघा ताईंनो, काय काम आहे हे करायला किती. आता फक्त ही पगडी बनवायला आहे ना जवळजवळ आहे ना 6 ते, म्हणजे काल रात्री बनवायला घेतली तेव्हा बेस वगैरे तयार झाला. आता हा आतला जो बेस असतो ना तो सुकायला पूर्ण 1 दिवस लागतो. मग तो बेस बनणार, मग त्यावर हा कापड आहे ना हा चिटकणार, त्यानंतर हे बनणार, त्यानंतर ह्या पट्ट्या बनतील. ह्या पट्ट्या जवळजवळ एक पट्टी बनवायला ना 1-1, 1.5 तास लागतो ही पट्टी बनवायला. ही सुद्धा हाताने बनवली जाते, मशीनवर नाही. मुकुटचं जे काही काम तुम्ही बघता ना ते फक्त एका ग्लूवर केलं जातं आणि 2 हातांनी बस. बाकी यामध्ये कुठलाही सुई, धागा, मशीनचा यूज होत नाही. या पट्ट्या सुद्धा हातानेच बनवल्या जातात. जेवढं हाताने काम करू ना तितकी फिनिशिंग प्रॉपर येते. म्हणून आहे ना हाताने जेव्हा काम करतो ना थोडा वेळ लागतो ताईंनो, प्लीज समजून घ्या. तर चला, आजचा आपला थोडक्यात व्हिडिओ होता. अजूनही मी सांगते, ज्यांनी ऑर्डर ज्यांच्या पेंडिंग आहे त्यांनी पुन्हा मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. आणि ही ज्या दिवशी स्वामी घालतील ना ते मला नक्की दरवर्षाप्रमाणे व्हिडिओ आणि फोटोज पाठवता मी नक्की आपल्या चॅनलवर शेअर करेल. अशी पगडी ऑर्डर करायची असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि ताईंनो तुम्ही खरंच कमेंट्स करत नाही. मी लास्ट व्हिडिओमध्ये खूप छान रिस्पॉन्स दिला. आपला एकादशीचा व्हिडिओ जो आहे ना खूप छान व्हायरल गेला आहे. आणि कमेंट्समध्ये अजूनही कंजूसपणा चालला आहे. तर प्लीज ज्यांच्यापर्यंत वस्त्र पोहोचले त्यांनी प्लीज व्हिडिओ खाली कमेंट्स करा वस्त्र कसे वाटले. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.